प्याज निकालने का ना तिकडे मित्रांनो ह्याच्यापेक्षा ही मोठी आहे. मित्रांनो इथं बघा का आले. हे राधे राधे मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन ब्लॉग मध्ये. सो मित्रांनो आता आपण निघालो परत आपल्या खालच्या रानामध्ये. काल मित्रांनो पाऊस झालाय. सो सगळीकडे थोडं थोडं दहीवर पडलेलं आहे. इकडे मित्रांनो ईशाचा चाललाय कांदा काढायचा. दोघच जण आहेत. दोघच जण का बरं? दोघच जण का? गीता काकील काय घरी ठेवलं होय? मग उरका पाटापाटा काढून घ्या. मित्रांनो चला आता आपल्याला बी जायचंय कांदा काढायला. कांदा काढायचा आहे आणि परत गायला चारा बी काढायचा आहे. चला आता जाऊया कांदा बिंदा काढूया. हा जी तू करतो तीच. प्याज निकालने का ना बघू आता गेल्यावरच तवर जरा हे होईल ना. हो ना निदायवर जाईल. मित्रांनो पाऊस पडल्यामुळे मित्रांनो सगळ्याच ह्याच्यावरती असत पाणी पाणी आहे थोडं थोडं पानांवरती ह्याच्यावरती. त्याच्यामुळं तो म्हणतोय कांदा काढायला हात घसरतात किंवा मग उपटत नाही नीट. तर चला आता बघूया आपण काय परिस्थिती आहे आणि मग कांदा काढायला सुरू करूया आपण. मित्रांनो आपण आता इथं तुम्ही बघू शकता कलिंगडमधून चाललोय अँड साईज वगैरे ओके. फक्त ह्या साईडला मित्रांनो अलीकडच्या साईडला इकडच्या साईडला थोडंसं साईज थोडीशी छोटी आहे. बाकी तिकडे मित्रांनो ह्याच्यापेक्षा ही मोठी आहे साईज. खत वगैरे सोडायचं मित्रांनो. आजवी खत सोडायचं ह्याला. ड्रम वगैरे घेऊन आलेले आहेत. मग ते आता खत सोडणार आहेत मित्रांनो वाटतं. किंवा मग जाताना आपण चारा काढायला गेल्यावरती ते खत सोडायला चालू करतील. असं नियोजन आहे आता. चला आता जाऊया आपण कांदाच काढायला. आधी जरा कांदा वगैरे काढून ठेवूया. बघूया जरा झाडाखाली वगैरे कुठं काय घ्यायचं आहे की काय आणि मग बघूया आपण बाकीचे काम. चला आता आधी कांदा काढूया. सो मित्रांनो चला आता आलो आपण. आता आपण खालच्या कांद्याच्या रानात केळीच्या रानामध्ये आपण काढूया आता इथं कांदा काढूया आता. मित्रांनो पाऊस झाल्यामुळे बघा कसे एकदम माती एकदम काळकुळी दिसते थोडी. पण कापून घेतलं त्यातलं त्याच्यामुळं. आणि रोप पण बघा मित्रांनो केळीचे काही छोटे आहेत, काही त्यांना पाणी बरोबर भेटलं मित्रांनो ते मोठे झालेत आणि काही गेलेले आहेत मित्रांनो. तर ते बी आपल्याला लावायचे परत आता. तर चला आता घेऊया आपण कांदा काढायला मित्रांनो. कांदा काढूया आपण फटाफट बघूया किती होते. आता त्यांनी घेतलं तिथून ते राहिलेलेच 2 सारे होते मित्रांनो. काढले होते त्यांनी ते एवढे काढून घेतले. आता तिथं डायरेक्ट आता आपण धरूया मित्रांनो ह्यो सारा हिकडनं. चला आता फटाफट सुरू करूया. बरं ऊन होईल मित्रांनो. एक तर आज टोपी राहिली मित्रांनो. घेऊन यायची होती राहिलं. तर चला आता आवरूया आपण फटाफट. A few minutes later. मित्रांनो चला आता झालं आपला कांदा काढून. अजून काढते ते एक सारं लावलं मित्रांनो एंडला. चला आता आपल्याला जायचं घरी आणि घरी जाऊन आवरायचं. सो मित्रांनो चला आता घरी जाऊया. तोपर्यंत गायांच्या धारा वगैरे काढायच्यात. अजून परत चारात बी काढायचं आहे. तर चला आता जाऊया. ऊन पण लागायला सुरू झालं ऑलमोस्ट मित्रांनो. 9:30 पावणे 10 झालेत पण ऊन इतकं लागायला लागलं की बस. आणि आज टोपी बी नाही राहिली. टोपी बी आणली नाही. टोपी राहिली घरी. तर त्याच्यामुळं लय ऊन लागतंय. डोकं तापतंय. चला आता घरी जाऊन घरचं आवरूया आणि मग बघूया काय होतं. 3 hours later. मित्रांनो चला आता आपले काम आवरलेत. आता मम्मी सगळे झाले. काय केलं तू? हरभरा केलाय आणि काय केलंय? मित्रांनो इकडे हरभरा करून ठेवलाय तो कालचा. पप्पांचं चाललंय गायांना पाणी पाजायचं मित्रांनो. चारा काढून बिडून झालता. आता पाणी पाजतील आणि परत एकदा टाकलं मित्रांनो गायांचं काम संपलं. मग गायांचं काय काम नाही. आता मित्रांनो आपल्याला काटायचं इथं कांदा संपस्तोवर मित्रांनो फक्त कांदाच कांदा आहे आपल्याला. त्यामुळे फक्त कांदा एवढंच काटायचं. बाकी काय काम नाही दुसरं. गायांचं बघायचं आणि कांदा काटायचा एवढंच करायचं. तर चला आता बसूया आपण आता परत आपलं
कांदा काटायला. 2 hours later. तर मित्रांनो आपला झाला कांदा काटून, इकडं सगळं कांदा काटून झाला मित्रांनो आणि तिकडे बी टाकून घेतला. आता जायचं मित्रांनो आपल्याला खालच्या रानात, घेतला तर संपला. आता जायचं मित्रांनो आपल्याला खालच्या रानात, सकाळी काढलेला काटायला. चला आता आवरूया आणि निघूया आपण खालच्या रानात. सो मित्रांनो चला आता निघालो आपण खालच्या रानात. आता मित्रांनो आपण टवट घेऊन निघालोय. आपल्याला जायचं मित्रांनो आता खालच्या रानात आणि तो कांदा गोळा करून काटायला घ्यायचा आहे. आणि काटायचा आहे पण आणि गोळा करून ठेवायला लागला असं वाटतंय, कारण की जरा पावसाचं वातावरण झालं मित्रांनो इकडं कालच्या सारखंच खालच्या साईडनं. तर त्याच्यामुळं मित्रांनो आपल्याला गोळा करून ठेवणं गरजेचं आहे. बघूया आता आपण जाऊया आणि बघूया काय करतोय, काय होतंय. आणि काटायचं तर आहेच, तर चला आता जाऊया. सो मित्रांनो आता आलोय आपण इथं विहिरीवर. आपल्याला करायची मोटर सुरू. मित्रांनो लाईटचं काहीतरी हल्लंय, आता आपण एकदा चेक करूया इथं. मित्रांनो काढून ठेवलेलं दिसतंय डायरेक्ट तिकडनं, खालनं जोडलेली आहे मित्रांनो आपण लाईट, खालनं जोडलेली आहे. तर तिकडनं मित्रांनो डायरेक्ट काढलेलं दिसतंय. चला आता जाऊया अँड जाऊन आपण जोडून वगैरे घेऊ, बघूया काय विषय आहे. काल हवेत वारा एकदम जोराचा होता, त्याच्यात निघाले असेल. बघूया आपण जाऊया अँड चेक करूया मित्रांनो नेमकं काय झालं, कारण की आपल्याला सोडायचं कलिंगडाला पाणी अँड खत. चला आता जाऊया आपण टेबल बघत जोडायला. तर बघा का आलंय. जवळ जाऊया मित्रांनो, पळायच्या ह्याच्यात आहे. बघतोय मित्रांनो, वळून बघतोय, सुद्धा पुढे वळून बघतोय. बघा मित्रांनो, मातीच्या ह्याच्यात तर कलर मध्ये दिसत बी नाही ते. मित्रांनो गेला पळून गेला ते. आता लांडगा होता, लांडगा पेश येते मित्रांनो इथं आणि आपली ठिबक काढून जाते पण लावलेली. तर इथं बघा ठिबक ओढून गेला आणि इथं कडवाळात मित्रांनो जागा असल्यामुळे त्याला राहायला बी येतं. इथं ठिबक आपली ओढून जाते मित्रांनो. हो तर मित्रांनो चला जाऊया अँड जोडूया आणि बघूया काय झालं वायरला. आधी जाऊया आता डायरेक्ट आपण तिकडे खाली. मित्रांनो आपण आलोय आता इथं सगळं ओके अँड वर बी सगळं ऑलमोस्ट ओकेच दिसतंय. तर आता मित्रांनो आपण बघूया, फोन करून चालू करायला किती गे नाही अँड मग आपल्याला बघायला लागेल काय विषय. तर आता आपण फोन लावूया आणि चालू करायला लावूया. मित्रांनो आता चेक केले आपण, बट लाईटच नाही, वरूनच लाईट गेलेली आहे. तर आता मोटर तर काय सुरू होणार नाही आता सध्याच्याला. आता बघावं लागेल, आपल्याला वेट करावं लागेल लाईट येण्याचे. मग लाईट आल्यावर आपल्याला खत पाणी सोडायला लागेल, असा विषय मित्रांनो. विहिरीत पाणी बघा मित्रांनो किती बरे. आता मित्रांनो हे चालतं तर तेव्हा भरलं होतं आणि कॅनलचं पाणी भरलेलं आहे मित्रांनो त्याच्यामध्ये. सो चला आता जाऊया आपण आता परत आपलं कांदा काटायला. तर मित्रांनो चला आता आपल्याला घ्यायचं ह्या सगळ्या साऱ्यांमधला कांदा गोळा करून आपल्याला ह्या साऱ्यात टाकायचं. तर चला आता फटाफट हा सगळा कांदा मित्रांनो आपण घेऊया इथं टाकायला. तर मित्रांनो इथं आपण काही टाकून घेतलं. आता इकडचा अर्धा सारा, हा अर्धा सारा, तिथला आणि आता हा राहिला एवढा.
मित्रांनो पाऊस येईपर्यंत आपण वाट बघूया. तोपर्यंत मित्रांनो आपण काटायला घेऊया. पाऊस यायच्या आधी काटून झाला तर काय टेन्शन नाही, आपण गोण्या मग टाकून घेऊ इकडं. आणि जर पाऊस यायचा दिसला तर मग परत तो राहिलेला थोडा कांदा आपण परत टाकून घेऊ आपण. तर चला आता घेऊ आपण काटायला. सो मित्रांनो आता झालं सगळं आपलं कापून. जेवढं आपण शिल्लक ठेवलं होतं तेवढं सगळं कापून झाले मित्रांनो. आता आपल्याला टाकायच्या या सगळ्या गोण्या मित्रांनो आपल्याला टाकायच्या आपल्या डिगावरती टाकून घेऊया आपण आता या काटलेल्या गोण्या मित्रांनो. अँड हवा सुटली मित्रांनो एकदम पावसाची जबरदस्त. विजा वगैरे लावतात ते मित्रांनो एकदम डेंजर. चला आता फटाफट आपण टाकून घेऊया गोण्या. मित्रांनो आता घेतलंय आपण सगळा कांदा झाकून गोण्या वगैरे ठेवून आपण एकदम सिस्टीममध्ये एकदम लावून घेतलं मित्रांनो कागद. तर आता निघायचं मित्रांनो घरी. अंधार पडला आता अँड फुल पावसाचं माहोल आहे. विजा वगैरे लावतात इकडं. तर मित्रांनो फुल विजा लावते ते. तर चला आता निघूया आता आपण घरी. अंधार पण पडलेला आहे. तो मित्रांनो चला आता आलोय आपण घरी. आता काढायचं मित्रांनो गायांना चारा. अजून चारा काढायचा मित्रांनो. गाय ओरडते बघा चालूच आहे. आता इथं पूर्ण अंधारात काढायचं आहे आपल्याला मित्रांनो. चारा काढूया आता आपण इथं जरा. तर चला मित्रांनो आता फटाफट आपण आवरूया अँड चारा काढून गायांना टाकूया. तो मित्रांनो चला आता चारा टाकून झाला आपला, काढून गायांना टाकून झालाय. आता होऊया आपण फ्रेश. तो मित्रांनो चला आता आपण फ्रेश झालो. गायांचं काम आवरलं अँड आता ऑलमोस्ट सगळं काम आवरलेलं आहे. आता आपल्याला करायचं मित्रांनो जेवण. चला आता जेवणच करायचं आता आपल्याला अँड आराम करायचा. तर चला आता करूया आपण आजच्या ब्लॉगचा एंड. सो आवडला असेल तर मित्रांनो लाईक करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटू आता आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. राधे राधे.